आता बीडमधील ही घटना संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे याचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची पावलं आता पोलीस प्रशासन करत आहे। त्याचबरोबर मकोका अंतर्गत गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत। मग अशातच आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती अडचणीत असल्यावर आता वाल्मिक कराडची सून संतापली। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची आई यांची सुद्धा प्रकृती चिंताजनक आहे असं म्हटलं जात आहे। मग असा प्रश्न निर्माण होतो की जेव्हा CIDला शरण जायचं असतं तेव्हा वाल्मिक कराड कुठे गायब होते असंही म्हटलं जात आहे। मग एखाद्या व्यक्तीने जर काहीच केलं नाही, तो निर्दोष मुक्त असेल, त्याला कॉन्फिडन्स असेल, खात्री असेल, तर तो कोणापुढेही जायला तयार असतो। अशा कमेंट्स प्रतिक्रिया बरेच युजरांच्या आलेल्या आहेत। तर वाल्मिक कराडची सून काय म्हटलेली आहे आता ते पहा। तुम्ही म्हणजे देशमुख कुटुंब आंदोलन करताय, टाक्यावर चढताय, कुठे मोर्चे काढताय, असं करून न्यायव्यवस्था निर्णय घेत असते का? ही कुठली पद्धत आहे? अशी संतापजनक प्रतिक्रिया वाल्मिक कराडच्या सुनेने दिलेली आहे। पुरावे असतील तर कारवाई करण्याला आमचा काही हरकत नाही, पण त्यासाठी दबाव निर्माण करून गुन्हे दाखल होत असतील तर असे करणे योग्य नाही, असे वाल्मिक कराडची सून म्हटलेली आहे। आता इथं आपण एक मुद्दा घेऊ शकतो की संतोष देशमुख यांचं जे कुटुंब आहे ते न्यायासाठी धडपडत आहे आणि ते योग्यच आहे, कारण की आपल्या महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था कुठेतरी खूप बेकार पद्धतीची आहे असं आपण म्हणूयात। गेले काही महिना आम्ही सगळे शांत होतो, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे असं सून म्हणत आहे। पण असले मोर्चे आंदोलन करून कुणीही खोटे गुन्हे दाखल करेल, जोपर्यंत खोटे गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही परळी पोलीस स्टेशनसमोर उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा वाल्मिकच्या सुनेने बोलून दाखवलेला आहे। परंतु महाराष्ट्रात अशी भयानक परिस्थिती आहे की राजकारणाच्या त्या आमदारांचा किंवा वरिष्ठ नेत्यांचा वापर करून आपल्याला माहीत आहे की काय केलं जाऊ शकतं, म्हणूनच देशमुख कुटुंब हे आंदोलन करत आहे आणि हे कुठेतरी योग्यच आहे असं मला वाटतं। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। तर वाल्मिक कराडच्या सुनेने पोलिसांना इशारा दिलेला आहे की अण्णाच्या आईची तब्येत खराब आहे, त्यांना दवाखान्यात घेऊन जा असे आम्हाला सांगण्यात येत आहे। परंतु आई दवाखान्यात जायला नकार देत आहे। त्यांना दम्याचा, गुडघ्याचा आणि रक्तदाबाचा त्रास आहे। रात्रीपासून त्यांनी पाणीही प्यायले नाही। सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे। आज जरी वाल्मिक अण्णांच्या आईला काही झाले तर त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार असेल। अशी ही केस आहे आणि महाराष्ट्रात पैशापुढे काहीही होऊ शकतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यामुळे या केसचा एक फायदा असा आहे की ही केस लावून धरल्यामुळे देशमुख कुटुंबांना कुठेतरी फायदा होणार आणि जेवढी ही केस लावून धरता येईल तेवढ्या लवकरात लवकर गुन्हेगारांना शिक्षाही होईलच। तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।